कौटुंबिक वाद किती विकोपाला जाऊ शकतात आणि त्यामधून किती भयानक घटना घडू शकतात याची प्रचिती देणारा अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। दौंडमधील स्वामी चिंचोळी गावामध्ये एका उच्च शिक्षित महिलेने स्वतःच्या पोटच्या अवघ्या 1 आणि 3 वर्षांच्या 2 लेकरांचा गळा आवळून निर्दयीपणे खून केला। त्यानंतर पतीवर देखील कोयत्याने वार करत त्याचा खुनाचा प्रयत्न केला। या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात पश्चिममध्ये खळबळ उडाली आहे। मुलगा शंभू दुर्योधन मेंढे वय 1 आणि मुलगी पियू दुर्योधन मेंढे वय 3 अशी खून झालेल्या मुलांची नावे आहेत। तर तिच्या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब मेंढे वय 35 गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी दौंड पोलिसांनी कोमल मेंढे वय 30 हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे। दुर्योधन याच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन हा व्यवसायाने IT अभियंता आहे। पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या एका IT कंपनीमध्ये ते नोकरी करतात। सध्या ते वर्क फ्रॉम होम करत आहेत। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोळी येथे त्यांचे घर असून तिथेच हे कुटुंब वास्तव्यास आहे। शुक्रवारी रात्री जेवणानंतर नेहमीप्रमाणे सर्वजण झोपले होते। पहाटे कोमलने आधी शंभू आणि पियू या दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली। त्यानंतर झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला चढवला। या घटनेमुळे आरडाओरडा झाला। दुर्योधन यांचे आई वडील भाऊ झोपेतून जागे झाले। आसपासचे लोक जमा झाले। गंभीर जखमी असलेल्या दुर्योधन यांना तातडीने बारामतीमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली। घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहाय्यक फौजदार गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले। दरम्यान आरोपी कोमल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडे या घटनेबाबत कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे। मुलांचा खून आणि पतीवर प्राणघातक हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु ही घटना कौटुंबिक वादातून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।